Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सरकार सगळं व्यापारी धार्जिने निर्णय घेईल, त्याच्यात शेतकऱ्याच्या संसाराची पण राखरांगोळी झाली. हे आता हे कापस हे जाणं म्हणजे हे नुसते कापसच जात नाहीत ना, ह्याच्यात आमचे सगळे स्वप्न जातात. दिवाळीला माझ्या ताईचं लग्न आहे, तारीख काढली, लग्न कोणत्या संकट आलंय भरपूर. प्रशासन काय लक्ष द्यायला तयार नाही, कुठला शासकीय माणूस नाही गावात आजपर्यंत. मंत्री आमचे अजित दादा आहेत, मोठी हस्ती ना. आलते का ते बघायला इकडे? आले नाही, पण मी टीव्हीवर पाहिलं म्हणजे किती संवेदना हे बोलायला तो हे लोक. तुम्ही मदत नका करू, पण किमान धीर तरी द्या ना, व्यवस्थित बोला ना. मुख्य साहेब म्हणले की देव तुम्हाला पैसे, काहीच नाही. अजित दादा तर आलीच नाही. काय आमचं पाणी सगळं वाहते, काय चिखल सगळं हे राजकारण करतो का म्हणाले. आता हे प्रश्न विचारणं राजकारण आहे? हे राजकारण आहे का? बरं, तुम्हाला आम्ही गुळखोबरं दिलं का इलेक्शन पिरियड मध्ये की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू, आम्हाला निवडून द्या? गुळखोबरं दिलं का? तुम्ही सांगितलं नाही मला. आता निघालो म्हणलं इकडे नुकसान माजलगाव धरणामधून आणि जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सगळा वाढवलाय. म्हणलं माजलगावच्या पात्राच्या नदी पात्राच्या गोदावरी नदीच्या आजूबाजूला तिकडे शेतीचं घरांचं काय काय नुकसान झालंय हे पाहायला मी सकाळी आलो. जसं आपण सिरसाळ्याकडून किंवा धारूळ तेलगावकडून येतो तसं आपल्याला प्रमुख पिकं काय दिसतात तर कापूस आणि ऊस हा ग्रीन बेल्ट आहे. इकडं सधन भाग आहे. सधन भाग असला तरी पिकांची अवस्था काय झाली, मी सध्या कापसाच्या शेतात आहे. सगळा हा प्लॉट वाहून गेलाय, इकडं सगळा प्लॉट वाहून गेलाय, इकडं सगळं पाणी आहे. आणि मी आता ह्या गावामध्ये आल्यानंतर हे दादा म्हणाले, दादा माझा सगळा प्लॉट कापसाचा वाहून गेलाय आणि त्याच्यामध्ये नुकसान झालंय. ते म्हणले बघायला यावंच लागतंय. म्हणलं बघतो मी, चला सांगा तुमचं काय काय म्हणणं आहे, काय काय नाही. तर हे दादा भेटले होते. कोथरूड गाव आहे माजलगाव तालुक्यातील, आणि अनेक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. इकडे सोयाबीन नसलं तरी कापूस आणि ऊसाच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी, ही सारखीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय नाव आहे दादा तुमचं? खंडू कदम. खंडू कदम. काय काय शेतात? शेतात कापूस, ऊस. कधी पाहून गेलाय सगळा कापूस? हे काय पावसात म्हणजे सुरुवातीपासूनच आम्हाला पाऊस जास्त झाल्यामुळं आमचे पिकच उबदारे आली नाही. जवळपास आम्हाला सुरुवातीला 40 दिवसाचा खंड होता. 17 जुलैला पाऊस झाला. मी याच्यात पेरणी केली. 17 जुलैला एवढा मोठा पाऊस झाला की ते थापटलं, म्हणजे उगवण शक्तीच झाली नाही बियाणाची. मग आम्ही परत 22 तारखेला डबल दुबार पेरणी केली. जवळपास आमच्या गावात सर्वच शेतकऱ्यांनी डबल पेरणी केली. पहिल्या पेरणीला किती खर्च आला? पहिल्या पेरणीला सरासरी 40,000 रुपये आला खर्च. पुन्हा दुसऱ्या पेरणीला? दुसऱ्या पेरणीला 20,000 रुपये खर्च डबल झाला. सगळ्या किती 40-50? 60 जवळपास लाख रुपये खर्च धरून चालायचं. हे सगळं कोणतं क्षेत्र आहे तुमचं? 6 एकर क्षेत्र आहे माझं. सगळं कापूसच आहे? हा, सगळा कापूसच आहे. त्यातला जवळपास आता 2 एकर कापूस फक्त शिल्लक राहिलाय. तर ते बी कसा राहिलाय पहा. ह्या बाई असा ह्या बाई काहीच नाही. आता ह्याला बोंड आलेत का व्यवस्थित? हे काय पहा ना बोंड. आपण कसं एक मिनिट आम्हाला दाखवतो. आता ह्याच्यात काय होते पहा, आता सगळं डॅमेज आहे. ह्याच्यात काही येत नाही, काय नाही. बरं, हे जरी बी समजा हे एखाद्या वेळेस आलाच हे कापूस आमचा. आता मी किती उत्पादक आहे कापूस शेतकरी, माझं सरासरी 60-70 क्विंटल निघू शकतंय मला 6 एकर मध्ये. हा, पण या वर्षी मला कापूस फार झालं 10 क्विंटल होईल. आणि बरं, ह्या 10 क्विंटलला देखील मातीमोल भाव भेटण्याची सरकारने व्यवस्था करून. काय भाव होता गेल्या वर्षी? गेल्या वर्षी जवळपास 7,200-400 असं कापसाला भाव होता. आता या वर्षी जरा बरं वाटलं की भेटन भाव, सगळं कापूस गेलाय हे ते, पण सरकारने 2 महिन्यापूर्वीच आयात शुल्क माफ केलंय. म्हणजे आमचा सगळा बट्ट्याबोळ झाला ना. आता ह्या कापसात जर मला 5 क्विंटल ह्या शेतात कापूस जरी निघाला, त्याला काय भाव भेटणार आहे तुम्ही सांगा? आयात शुल्कासाठी कोणी मोर्चे काढले ह्यांना कमी करा म्हणून? म्हणजे सरकार सगळं व्यापारी धार्जिने निर्णय घेईल, त्याच्यात शेतकऱ्याच्या संसाराची पण राखरांगोळी झाली. हे आता हे कापस हे जाणं म्हणजे हे नुसते कापसच जात नाहीत ना, ह्याच्यात आमचे सगळे स्वप्न जातात. मुलाच्या फी जातात. काय करते पोरं तुमचे? शाळेत शिक्षण घेते. काय करते शिक्षण? 5वीला आहे मुलगा माझा. नवोदयाची तयारी करते गावातच. नवोदयाची तयारी करते? गावातच आहे. गावातच. किती आहे शिक्षणाला खर्च वर्षाला? वर्षाला आता खरं सांगायचं झालं नाही तर 30,000 रुपयापर्यंत LKGचं शिक्षण सुरू झालं. किती? कमीत कमी 30,000 रुपये, लाख रुपयापर्यंत फीस आहे. आता कशा जीवा भरायचे आम्ही भरूच शकत नाही. बरं, सरकारने काय केलं म्हणजे सगळे चुकीचे धोरण चालायला होतो. आता जिल्हा परिषद शाळेचं म्हणजे जाणीवपूर्वक येऊन असं करून टाकले. आता ज्या शाळेची संख्या किती असायला पाहिजे, शिक्षकाची 8-10 असायला पाहिजे, तर तिथं 2. आता तिथं कसे टाकायचे? प्रायव्हेटला लाख रुपये कुठून भरायचे आम्ही? पाणी सगळं इकडून गोदावरी नदीचं, सिंधफणा नदीचं असं बी काय झालं, एवढा प्रचंड पाऊस झालाय. म्हणजे मी जवळपास जसं शेती करतो 2010 पासून, तसं एवढी विदारक परिस्थिती या वर्षी आहे.
म्हणजे आम्ही मराठवाड्यातले लोक काय सततचा पडणारा दुष्काळ, शेतमालाची पडलेले भाव, मेटाकुटीला आलेला शेतकरी, हे सगळं मराठवाड्याला हे पाठ आहे. फक्त ह्या वर्षी उलट काय झालंय की या वर्षी पूर परिस्थिती भयानक झाली. आम्हाला वल्ला दुष्काळ पाहायला भेटत नव्हता. आम्हाला काय होतं, कोरड्या दुष्काळातले बाहेर माणसं आहेत आम्ही. आम्हाला हे वल्ल्याने असं घाबरून टाकलंय की आता म्हणजे उद्या एवढा मोठा सण आहे, हे काय आता बोलायसारखीच परिस्थिती नाही. आता कशी करायची दिवाळी, सगळ्यात मोठा इव्हेंट आहे का नाही आपला हिंदू संस्कृतीतला. आता कसं करायचं आम्ही, बरं कोणाला बोलायचं हे, बरं बोलायला जरी आम्ही गेलो तर सुनाय कोण तयार आहे? पालकमंत्री आमचे अजित दादा आहेत, मोठी हस्ती ना. आलते का ते बघायला इकडे? आले नाही, पण मी टीव्हीवर पाहितलं. म्हणजे किती संवेदनाहीन बोलायला तो हे लोक. तुम्ही मदत नकार करू, पण किमान धीर तरी द्या ना, व्यवस्थित बोला ना. मुख्यमंत्री साहेब काय म्हणले, एक शेतकरी प्रश्न विचारतोय की बाबा कर्जमाफी कधी करणार तुम्ही, योग्य वेळ कधी करणार? तर मुख्यमंत्री साहेबांनी एवढी दमदाटी केली त्याला की पोलिसांनी ढकलीत नेलं. राजकारण करतो का म्हणाले? आता हे प्रश्न विचारणं राजकारण आहे? हे राजकारण आहे का? बरं, तुम्हाला आम्ही गुळखोबरं दिलं का इलेक्शन पिरियड मध्ये की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू, आम्हाला निवडून द्या? गुळखोबरं दिलं का? तुम्ही सांगितलं ना आम्हाला की कर्जमाफी करू, मग योग्य वेळी करू. आता योग्य वेळ कोणती आहे? नेमके माणसं होऊन गेल्याशी योग्य वेळ आहे का? आता हे तुम्ही पीक बघता, ह्या क्षेत्रात किती किती राहिलं? हे टक्केवारीमध्ये 10% पीक शिल्लक आहे का नाही? फक्त मी बघितलं, आता हे सगळा प्लॉट बघितला आपण, सगळा नजर जाईल तिथपर्यंत. हे जवळपास 2-2.5 एकरचा कापसाचा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही, कुठं सगळा वाहून गेलाय. छोटे छोटे इथं बोंड सुद्धा नाही, तर काही फुटायला आलाय. दिवाळीमध्ये कापूस हा वेचायला येत असतो, ते फुटला देखील नाही. आता ह्यांचे शेतकरी गावातले कोथरूडचे आजूबाजूला ह्यांचे क्षेत्र आहे, ते सोबत आले तर त्यांच्या शेतात काय नुकसान आहे ते सुद्धा आता मला विचारू. काय दादा, काय नाव आहे तुमचं? या पुढं. वसंत कदम मारुती. वसंत कदम मारुती. काय काय शेतात, किती एकर क्षेत्र आहे? काय 2 एकर शेत आहे. काय सगळं पाण्याने गेलं. इथे आश्वासन द्यायलेली तर आम्हाला मुख्य साहेब म्हणले की देव तुम्हाला पैसे, काहीच नाही. आजी दादा आलीत नाहीत. काय आमचं पाण्याने सगळं वाते, काय हे चिखल आहे सगळं. हे काय करावं ह्यानी झाडांनी? काय आमची परिस्थिती खायची अवघड आहे आम्हाला. काय आता लेकर शिकून तर लांबच राहिलं. आता तर काय करतात लेकर? काय हेच नाही, लग्नच नाही. तर पण हे भावाचे ह्याचे तर आहेतच ना. तुमचं 2 एकर क्षेत्र आहे, ते सगळं पाण्यात खाली गेलं. आणि जे प्रशासनाचे भाग असतात, आपले राज्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे सगळे पाहणीला त्यात मदत नाही. त्यांच्यावरती संताप आहे, आक्रोश आहे. काय नाव आहे दादा तुमचं? संतोष एकनाथ कदम. काय कोथरूडचेच आहे तुम्ही? किती एकर क्षेत्र आहे तुमचं? काय 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 शेत आहे? 3 एकर. काय काय शेतात? शेतात सोयाबीन आणि कापूस आहे. काय राहिलंच नाही सर. 3दा पाणी येऊन गेले. 3दा पाणी आलंय गोदावरी नदीचं? एकदा सुद्धा अजितदादा तर नाहीच, पण कुणी चाल नाही आम्हाला मदत करायला नाही, धीर द्यायला नाही. आमची लेकरं 10वी 12वीला आहेत. लाख रुपये फी भरायची, कुठून भरायच्या सर? अवघड झाले आमचं, लय अवघड आहे. दीपावळीचा सण आलाय तोंडावर, कर्जमाफी नाही, काहीच नाही. समजा गोष्टी लयच भयानक अवघड आहेत आमच्यावर. माजलगाव तालुक्यातून कोथरूडमध्ये 2 महिने झालं सारखा पाऊस आहे, सारखे पाणीचे 8 दिवसालाच पूर येऊन जात नाही. कुणी लक्ष देत नाही, काही नाही. आता तुम्ही कर्जमाफीचा उल्लेख केला, कर्ज काय तुमच्यावर? आमच्यावर आहे ना कर्ज. किती कर्ज? तर काय बोलून कर्ज किती आहे? 2-2.5 लाख. पण काय त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नाही ना. आमदार नाही, खासदार नाही, कुणीच नाही. आश्वासन देऊन सत्ता भोगली, पण ते काय करू शकली नाही. हे पण दादा येतं. काय दादा, काय आहे शेतामध्ये, किती नुकसान? काय सोयाबीन कापूस आहे. सोयाबीन कापूस आहे. सोयाबीन कापूस आहे शेतामध्ये. किती नुकसान झालंय? नुकसान म्हणजे 90% नुकसान, 10% म्हणजे नाही, म्हणजे 10% आहे म्हणायचं फक्त. हे आता नुकसान त्यांचं 10%, 90% सगळं झालंय. म्हणजे सोयाबीन, कापूस, सगळ्या गोष्टी येतं. इथं बघितलं आपण, हे सगळं गोदावरी नदी, सिंदफणा नदीचं हे सगळं पात्र आहे. हे सगळं अक्षरशः रानामध्ये पाऊल टाकलं की गुडघ्याभर हो का माती, आणि सगळं चिखल पाय जाते खाली, इतकी परिस्थिती. ह्यांचा सगळा कॉटन बेड, म्हणजे कापसाचं क्षेत्राचं, हे एकरचं क्षेत्र आपण शेत म्हणतो, हे सगळं वाहून गेलंय. कुठं झाड छोटे आहेत, कुठं वाढ व्यवस्थित झाली नाही. 15 दिवस झालं पाऊस चालू आहे आणि सारखं पाणी येतंय शेतात. काय मित्रा, काय नाव आहे तुझं? दीपक कदम. काय काय शेतात? शेतात कापूस आहे 3 एकर. काय राहिला कापूस? काय 2 वेळेस पुढे येऊन कापूस सरळ हे झालं. आता दिवाळीला माझ्या ताईचं लग्न या तारीख काढलं, तर लग्न कोणच्या संकट आलंय भरपूर. प्रशासन काय लक्ष द्यायला तयार नाही. कुठला शासकीय माणूस नाही गावात आजपर्यंत. 3 वेळेस पूर्व येऊन गेले गावाला. आत्महत्या करायचं टाइम आहे आता आमच्यावर. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. कर्जमाफीचं काय कोणी सरकार नाव घेत नाही. बहुत संकट आले. ठीक आहे, यांना धीर द्यायला तर कोणी नाही. त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाचे माणसं येतात, कोणी येत नाहीत.
एवढं नुकसान झालं तरी कुणी यायला तयार नाही. आम्हाला धीर तरी द्या. आता याच्या ताईचं लग्न आहे दिवाळीमध्ये, त्याला लग्न कसं करायचं ताईचं, पैसे असतील नसतील हा पुढचा प्रश्न. पण सध्या जे डोळ्यासमोर आपलं पीक येणार आहे, त्या पिकातून 2-4 पैसे येणार आहेत, यांना त्यांची मुलं शिकवायचे आहेत. या दादाचं 3 एकर क्षेत्र आहे ते पाण्यात गेलंय. त्यांनी आता यावर्षी चांगलं पीक आलं म्हणून ते खुश होते, पण डोळ्यासमोर हे सगळी त्यांची स्वप्न नेस्तनाबूत झाली आहेत. 15 दिवस झालं सारखं पाणी येतंय. जीवामध्ये मनामध्ये त्यांच्या सतत भीतीचं वातावरण आहे. जे पीक आहे तेही गेलंय आणि कधी नव्हे ते मराठवाड्यात दुष्काळी प्रदेशामध्ये ही पुराची परिस्थिती तयार झालेली आहे. थांबूयात आज पुण्यातून. स्वानंद बिक्कड, मुंबई तकसाठी थेट माजलगावमधून.